बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। 2023 मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक हे प्रत्यक्षात महिलांना न्याय देण्यासाठी नसून मतदारसंघाची पुनर्रचना करून स्वतःच्या फायद्यासाठी खासदार वाढवण्याचा भाजपचा छुपा अजेंडा असल्याचं त्यांनी म्हटलंय। रोहित पवार म्हणाले की 2023 मध्ये जे विधेयक पास झालं ते सिद्ध करतं की भाजपला आपल्या सोयीनुसार मतदारसंघ तोडायचे आहेत। पिंपरीच्या वॉर्ड 24 मध्ये ज्याप्रमाणे SC वॉर्ड जनरल करण्यात आला तो भाजपच्या सोयीचे पीच तयार करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे। या प्रक्रियेत 2011 ची जनगणना का ग्राह्य धरली नाही, 2001 ची लोकसंख्या का विचारात घेतली जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केला। उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातमध्ये खासदारांची संख्या वाढत असताना दक्षिण भारतातील केरळ, तेलंगणासारख्या राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होणं हे लोकशाहीला घातक असल्याचं त्यांनी नमूद केलं। भाजपला 400 पार जागा हव्या आहेत कारण त्यांना देशाची घटना बदलायची आहे असा खळबळजनक आरोप पवारांनी केला। भाजपची विचारधारा मनोवादी असून महिलांच्या बाबतीत राम कदम, संभाजी भिडे आणि कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं। 2029 ची निवडणूक जिंकण्यासाठी आत्तापासूनच रणनीती आखली जात असून मुख्यमंत्र्यांना टूलकिट देऊन प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावणं हे घटनेच्या विरोधात असल्याचं ते म्हणाले। केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिल रोजी सामान्य भाविकांसाठी उघडले जातील। दरवाजे उघडण्यापूर्वी धाम आणि यात्रा मार्गाचं जे चित्र समोर येतंय ते यावेळी पूर्णपणे बदललेलं आहे। एप्रिलमध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे केदारनाथ दरी पूर्णपणे पांढरी शुभ्र झाली आहे। दरवाजे उघडण्यापूर्वी 2 दिवस आधी बाबांची डोली गौरीकुंडला पोहोचली आणि यासोबतच यात्रा व्यवस्था अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत। यावेळी भाविकांना धामपर्यंत पोहोचताना बर्फातून तयार केलेल्या कॉरिडॉरमधून जावं लागेल, ज्यामुळे या यात्रेचा एक वेगळा अनुभव मिळेल। प्रशासनानं गौरीकुंड ते केदारनाथ पर्यंतचा पायी मार्ग खुला केलाय। दुसरीकडे धाममध्ये राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्थाही वेगानं दुरुस्त केली जाते, जेणेकरून दरवाजे उघडताच यात्रा सुरळीतपणे सुरू होऊ शकेल। बाबा केदारनाथ यांची डोली ठरलेल्या कार्यक्रमानुसार गौरीकुंडला पोहोचली आहे। यासोबतच धामकडे जाणाऱ्या मार्गावर आणि आसपासच्या परिसरात हालचाली वाढल्या आहेत। स्थानिक पातळीवर व्यवस्थानं अंतिम रूप दिलं जात आहे आणि कपाट उघडण्यापूर्वी सर्व तयारी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे। केदारनाथ पायी मार्गावर अनेक ठिकाणी जाड बर्फ साचलाय। मजूर आणि प्रशासनाच्या पथकानं तो कापून मार्ग तयार केलाय। यावेळी दोन्ही बाजूंना सुमारे 5 फूट किंवा त्याहून अधिक उंच बर्फाच्या भिंती तयार झाल्या आहेत। हा मार्ग आता कॉरिडॉर सारखा दिसतो, ज्याच्यामधून भाविकांना पुढे जावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज दिवंगत अजित पवार यांच्या आठवणीने चांगल्याच भावूक झाल्या। माझा भाऊ गेलाय, आजही तो खरंच गेलाय का हे आठवून आमच्या अंगावर काटा येतो असं त्या म्हणाल्या। यावेळी त्यांनी कौटुंबिक आठवणी, शरद पवारांचे आरोग्य आणि अलीकडील विमान अपघाताच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाही चढवला। सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी पुण्यातील वारजे पुलाची पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। त्यात त्या अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी बोलताना म्हणाल्या, रोहित पवार या प्रकरणाची जबाबदारी घेत असले तरी एका मोठ्या पदावरील व्यक्तीचा अपघातात मृत्यू होऊ नये, साधा FIR दाखल न होणं अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। दादा सत्तेचा एक मोठा भाग होते, तरीही FIR का होत नाही? FIR करण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे। मग इथं कोणाचा दबाव आहे? या प्रकरणातील सत्य देशासमोर आलंच पाहिजे। प्रचाराच्या सांगता सभेनिमित्त बारामतीला जाताना सुळे भावूक झाल्या होत्या। आज दादांशिवाय मी बारामतीला जड अंतःकरणाने जात आहे। पूर्वी दादा आणि साहेब फक्त फॉर्म भरताना आणि शेवटी सभेला असायचे, ती आठवण आज सतावतीये असं त्या म्हणाल्या। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात असून त्यांच्या काही चाचण्या सुरू असल्याची माहितीही दिली। या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी त्यांची सुरुवातीपासूनच भूमिका होती। याबाबत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून महाविकास आघाडीचंही तेच मत आहे। राहुल कुल यांच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधाचा उल्लेख करत त्यांनी राजकारण आणि कुटुंब वेगळं असल्याचं स्पष्ट केलं।
अनिल देशमुख म्हणाले की महिला आरक्षण विषय घेत लोकांची दिशाभूल करायची हे भाजपने ठरवलंय, त्यासाठी ते आंदोलन करतायत. 5 राज्यातील निवडणुकीत याचा फायदा व्हावा यासाठी हे सर्व काही सुरू आहे असं शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटलंय. अनिल देशमुख म्हणाले की महिला आरक्षणाच्या आडून भाजपकडून सर्व राजकारण सुरू आहे, हे सर्व जनतेच्या लक्षात येऊ लागलंय. बारामतीमध्ये सांगता सभा आहे, तिथं आमच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. अनिल देशमुख म्हणाले की महिला आरक्षणाच्या बाबतीमध्ये भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे 2.5 वर्षांपूर्वी 2023 मध्येच महिलांना 33% आरक्षण देण्यात यावं हे बिल पास झालं, पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही. यावर भाजप काही बोलत नाही. 543 सदस्यांच्या संसदेत हे आरक्षण द्यायला हवं होतं, पण त्यावर काही कारवाई झाली नाही. भाजपकडून केवळ जनतेची दिशाभूल करणं सुरू आहे. काही जणांचं तर म्हणणं आहे की 33 नाही तर 50% आरक्षण करा. अनिल देशमुख म्हणाले की 2023 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आम्ही सर्वांनी या बिल पास व्हावं यासाठी मतदान केलं, पण भाजप या बिलाच्या नावानं राजकारण करत आहे. महिलांना आरक्षण मिळावं यासाठी सर्वांचा पाठिंबा आहे. शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना आरक्षण कधीच दिलंय. भाजपकडून केवळ या गोष्टीचं राजकारण सुरू आहे. 2.5 वर्षांपूर्वी पास झालेल्या विधेयकाची अजून नोटिफिकेशन काढण्यात आलं नाही, याचं उत्तर भाजपनं दिलं पाहिजे. आज सकाळी स्वयंघोषित बड्या नेत्यांनी एक पीपीटी दाखवत आम्हीच कसे बडे आणि खरे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कितीही मोठी पीपीटी दाखवली तरी त्याचा काही फायदा नाही. रोहित पवार 2023 मध्ये आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्यानं तुम्ही पाठिंबा दिला. त्यावेळी त्यामध्ये सेन्सेस आणि डिलिमिटेशन नंतर अंमलबजावणीची अट होती असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. नवनाथ बन म्हणाले की शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचा पक्षाला कधीही 3 अंकी आकडा मिळाला नाही, पण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही 3 वेळेस 100च्या वर जागा जिंकल्यात. शरद पवार यांना ते कधीही शक्य झालं नाही. महाराष्ट्रातील जनतेनं सांगितलं आहे की देवाभाऊंचा स्तर काय आहे आणि इतर नेत्यांचं काय स्तर आहे. उरला प्रश्न राऊतांच्या स्तराचा, तर ते गटार गंगेमध्ये अंघोळ करतात. त्यांचा स्तर महाराष्ट्राने ओळखला आहे. नवनाथ बन म्हणाले की मोठे पीपीटी सादरीकरणावर दिल्यानंतर आपणच खरं हा दावा जो तुम्ही करत आहात तो खोटा आहे. रोहित पवार तुम्ही स्वयंघोषित मोठे नेते आहात. देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये काय ट्विट केलं होतं हे नीट ऐकायला हवं. तुम्ही ते ऐकायला तयार असाल, आम्ही पण असं सादरीकरण करायला तयार आहोत. आपल्या मतदारसंघात 1500 मतांनी तुम्ही निवडून आले आहात. उगाच मोठं सादरीकरण करण्यापेक्षा वास्तव काय आहे ते पहा. तुमच्या पक्षाने विरोधात मतदान केलं, नारी शक्तीचा अपमान केला, त्यांचे उत्तर द्यावे, नाहीतर महिला तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर घणाघात केला. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक खोटा प्रचार करतायत, ते सिरियल लायर अर्थात अट्टल खोटारडे आहेत. महिलांना हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना शांतपणे झोपू देणार नाही असं ते म्हणाले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण देण्यासाठी संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक आणलं गेलं, पण हे विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक बहुमत जमवता न आल्यानं हे विधेयक लोकसभेत फेटाळलं गेलं. आता या मुद्द्यावरून भाजपनं देशभरात रान पेटवलंय. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्द्यावरून विरोधकांवर शरसंधान साधत आहेत. त्यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी युवा शक्ती जागर यात्रेला संबोधित करताना या प्रकरणी विरोधकांवर विशेषतः काँग्रेसवर टीकास्त्र टाकलं. मुख्यमंत्री म्हणाले, भारताच्या संसदेत विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, त्याचा आपल्याला जागर करण्याची आवश्यकता आहे. हे विरोधक सिरियल लायर अर्थात अट्टल खोटारडे आहेत. ते रोज खोटे बोलतात. महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये आलं, ते पारित झालं. ते विधेयक केव्हा लागू झालं पाहिजे त्याची घटना दुरुस्ती सरकारनं सादर केली होती. विरोधकांनी 2023 मध्ये या विधेयकाला तोंड दाबून पाठिंबा दिला होता, पण आता त्यांच्या लक्षात आलंय की एनडीएकडे 2/3 बहुमत नाही, त्यामुळे त्यांनी आपले खरे दात दाखवण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय. तुमचे पिताश्री पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेले तेव्हा कोणी कसला तुकडा टाकला होता का, असं त्या म्हणाल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांवर महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे आव्हान स्वीकारलं होतं. पण चित्रा वाघ यांनी फडणवीस हे त्यांच्या बरोबरीच्यांशीच बोलतील असं म्हणत त्यांचं आव्हान टोलवून लावलं होतं. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी सुप्रिया सुळे यांनी आव्हान स्वीकारल्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका केली होती.
तसंच चित्रा वाघ यांचा उल्लेख त्यांनी चित्रा विचित्र असाही केला होता. त्यामुळे संतापलेल्या चित्रा वाघ यांनी आज एका पोस्टद्वारे त्यांच्यावर पलटवार केला. चित्रा वाघ आपल्या पोस्टमध्ये रोहिणी खडसेंना उद्देशून म्हणाल्या, तुतारीची वाजंत्री तिच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय. तुमचे पिताश्री पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेले तेव्हा कोणी कसला तुकडा टाकला होता का? आणि हो, छू म्हटलं तर भुंकायचं ही भाजपची शैली नाही. तुम्हाला मात्र तुमच्या मालकिणीला काही बोललं की मिरची झोंबते. आम्ही आजही नारीशक्ती वंदन विधेयकासाठी लढतोय. महिलांना हक्क देण्यासाठी मैदानात उतरलं असता तर कौतुक वाटलं असतं, पण परंपरेतून मिळालेल्या खुर्चीत आरामशीर बसून भुंकणं सोपं आहे. बाकीही खूप बोलता येईल, पण तुर्तास एवढंच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मंजूर होत नसल्यानं पदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं नाही म्हणून राजीनामा देणार का, असा तिखट सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज विचारला. महात्मा फुले वाडा विकसित करण्यासाठी राज्य सरकारने एका स्वयंसेवी संस्थेला देण्याचा घाट घातला होता, असा आरोपही अंधारे यांनी केला. देवेंद्र फडणवीस महात्मा फुलेंच्या गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा असूड यांचं जाहीर वाचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात करतील का? मोहन भागवत यांचं या पुस्तकावर काय मत आहे हे फडणवीसांनी जाणून घ्यावं, असा सल्लाही त्यांनी दिला. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक वेगळं असताना ते एकच आहे असं का सांगितलं, असा सवालही त्यांनी केला. सुषमा अंधारे म्हणाल्या की गोध्रा दंगलीवेळी एखादं बाळ खडकावर आपटून मारलं जात असताना ज्यांनी त्याचं रिपोर्टिंग केलं किंवा ते वाचलंय त्यांना कळेल भ्रूणहत्या काय असते. 1951 मध्ये भ्रूणहत्या झाली ती कुणी केली? हिंदू कोड बिल मांडलं तेव्हा ते कुणी केलं? ही भ्रूणहत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बिल मंजूर होत नसल्यानं पदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का, असा सवाल अंधारे यांनी केलाय. सुषमा अंधारे म्हणाले की 2023 मध्ये महिला आरक्षणाचं बिल पास झालं असताना अमित शहा यांनी संसदेत काय भाषण केलं याचा व्हिडिओ दाखवला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणाचा व्हिडिओ सुद्धा दाखवला, ज्यात मोदींनी 33% जागा महिलांसाठी आरक्षित होणार आहे असं सांगितल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणाचा देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला असेल असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.